ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील वीरगाव येथील सुपरमळा परिसरात बिबट्याने 2 व्यक्तींना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच गणोरे परिसरात दुसरी घडामोड घडली। छायाचित्रकार तेजस तोरमल हे रात्री 12:15च्या सुमारास गणोरेहून पिंपळगाव निपाणीकडे आपल्या 4 चाकी गाडीतून प्रवास करत होते। धाबोडी फाटा परिसरात वीटभट्टीजवळ मारुती काळे यांच्या घरासमोर पाण्याच्या टाकीजवळ त्यांना एकाच वेळी 3 बिबटे रस्त्यावर दिसले। या अचानक घटनेमुळे तेजस तोरमल यांना काही काळ रस्त्यात थांबावे लागले। त्यांनी आपल्या गाडीतूनच या बिबट्याचे छायाचित्रण मोबाईलमध्ये केले। या परिसरात बिबट्याची संख्या वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। समर्थनगर आणि काळे वस्ती परिसरातही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। बिबटे रात्रीच्या वेळी घोळक्याने फिरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे पशुधनाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना बिबट्यांच्या दहशतीत राहावे लागते। स्थानिक लोकांचा असा अनुभव आहे की बिबट्यांचा वावर कायम असून कधीही त्यांचा सामना होऊ शकतो। पहाटेच्या वेळी या रस्त्यावर फिरायला जाणाऱ्यांची संख्या देखील घटली आहे, कारण बिबट्यांच्या भीतीमुळे लोक घाबरले आहेत। वीटभट्टी आणि समर्थनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की बिबट्यांची संख्या वाढल्याने पशुधनाचे नुकसान होण्यासह जनजीवन अस्थिर झाले आहे आणि शेतकरी विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात आणि पाणी भरण्याच्या कामात बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे जीव मुठीत धरून काम करतात। वन विभागाने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा या परिसरात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे। ABP न्यूज प्रतिनिधी जगन्नाथ आहे।